पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर पुरातत्व विभागाद्वारे 23-24 जून रोजी नियोजित असलेल्या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध केला आहे. कोरोना काळात केलेले लेपन पुढील 10 वर्ष टिकेल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र अवघ्या 4-5 वर्षातच मूर्तीला पुन्हा लेपनाची आवश्यकता भासणे हे रासायनिक प्रक्रियेचे अपयश सिद्ध करते. तब्बल 28 युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणी मातेचे पाय का खराब झाले याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्व विभागाला देता आलेले नाही. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा गंभीर धोका असल्याने वारकरी संत महंत आणि मूर्तीशास्त्रज्ञांना विश्वासात न घेता प्रशासनाने एकतर्फी पाऊल उचलल्यास संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ निर्माण होईल. इतके झाल्यावरही रासायनिक लेपन प्रक्रिया लादण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्व विभाग यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करू असा इशारा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मंदिर समिती यांना सादर करण्यात आले आहे. याप्रसंगी वारकरी पाईक संघाचे हरिभक्तपरायण रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी प्रसाद पंडित, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे जिल्हा संयोजक चंद्रकांत रमण शेट्टी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विनोद रसाळ, हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे उपस्थित होते. 10 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला सेंद्रिय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप तर पंढरपूर येथील मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का? 10 वर्षांपूर्वी जेव्हा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी MR सिंह यांनी 22 जुलै ते 6 ऑगस्ट 2015 या कालावधीत वज्रलेप केला होता, त्यावेळी श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती ज्या पाषाणात घडवली होती त्या पाषाणाची भुकटी यांचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण मूर्तीमध्ये सोडण्यात आले होते. या प्रक्रियेत मूर्तीवर बेहडा, दुर्वा यांचा अर्क आणि बिब्याचे तेल वापरून सेंद्रिय मिश्रणाचा वापर करण्यात आला होता. त्या काळी जर श्री महालक्ष्मी देवींच्या मूर्तीला सेंद्रिय लेपन प्रक्रिया वापरून वज्रलेप करण्यात आला होता, तर आता पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपनाचा अट्टाहास का? त्यावेळी करण्यात आलेली कृती जर योग्य असेल तर आताची कृती अयोग्य आहे असे म्हणावे लागेल. अत्यल्प निधीमध्ये होणाऱ्या सेंद्रिय लेपनाऐवजी खर्चित रासायनिक आणि अशास्त्रीय लेपनाचा आग्रह धरून पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांना काय साध्य करायचे आहे? यातून खर्च पडणारा अधिक निधी यासाठीच तर हे षडयंत्र रचले जात नाही ना, अशी शंका घेण्यास निश्चितच इथे वाव आहे. नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघ महाराष्ट्राचा राष्ट्रीय संघटक. आज पंढरपूरमध्ये एक महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली. 23 आणि 24 जूनला पंढरपूरचं विठू रुक्मिणीचं मंदिर हे वज्रलेपन, रासायनिक वज्रलेपन करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला आमचा तीव्र आक्षेप आहे, विरोध आहे. ही करू नये अशी मागणी करण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती. यामध्ये 1988, 2005 त्यानंतर 2020 या कालावधीमध्ये या रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यात आल्या आणि पुन्हा करून पुन्हा तीच वेळ येते. 2020 ला रासायनिक लेपन प्रक्रिया केल्यानंतर पुरातत्व विभाग, मंदिर समिती या सर्वांनी सांगितलं होतं की पुढची 10 वर्ष टिकेल. मग 3 वर्षातच ही पुन्हा का वेळ येते? या गोष्टींचा विचार कोणीतरी केला पाहिजे. कोरोना काळात चरण स्पर्श दर्शन बंद असताना सुद्धा मूर्तीची झीज होते. याचाच अर्थ रासायनिक लेपन प्रक्रियेमुळे होतंय का हेही पाहिलं पाहिजे. मंदिर समितीने जो घेतलेला निर्णय आहे हा तत्काळ मागे घ्यावा ही मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा या संदर्भात आक्षेप नोंदवलेला आहे. या प्रकारच्या मूर्तीला रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये असं त्यांनी स्वतः पुरातत्व विभाग, मंदिर समिती, माननीय मुख्यमंत्री आणि मंदिर महासंघाला पत्र पाठवून कळवलेलं आहे. शंकराचार्यांनी सांगितलेलं मत तरी आपण मानणार आहात की नाही? आणि जर पुरातत्व खातं हेकेकोर पद्धतीने ही प्रक्रिया करणारच असेल त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी. लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं की कुठलेही रासायनिक घटक आम्ही त्याच्यामध्ये वापरत नाही, ही जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा जर मूर्तीला कुठल्याही प्रकारची हानी झाली तर महाराष्ट्र मंदिर महासंघ, वारकरी संघटना आपल्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या संदर्भात जर ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठवणार आहोत. याबाबत, मूर्तीबाबत कुठल्याही प्रकारची हेळसांड, कुठल्याही प्रकारच्या अशा गोष्टी चालणार नाहीत हा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत. नमस्कार, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट
आम्ही पंढरपूर इथे जो आज पत्रकार परिषद झाला मंदिर महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. विठ्ठल रुक्मिणी अर्थात इथे पांडुरंग परमात्माचं जे अधिष्ठान आहे, इथे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे कारण देऊन मूर्तीस वज्रलेप केलं जातं. पण हे वज्रलेप रासायनिक प्रक्रियेने असल्याने मूळ मूर्तीची जी नैसर्गिक झीज आहे होत असेल, पण त्याला आयुर्वेद पद्धतीने त्याच्यातले जे काही तज्ज्ञ जाणकार आहेत त्यांना घेऊन हे प्रक्रिया केली पाहिजे. तर याला आमचं विरोध आहे. जर मंदिर समितीने हे जर रासायनिक प्रक्रिया थांबवलं नसेल तर आम्ही नक्कीच यासाठी न्यायालयाकडे दाद मागू. रामकृष्ण हरी. मी रामकृष्ण हनुमंत महाराज वीर वारकरी संप्रदाय पाईक संघ या संस्थेच्या वतीने प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ या संस्थेच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घ्यायला आली. श्री विठ्ठल मूर्तीचं जे रासायनिक वज्रलेपन करण्यात येणार आहे, तर त्या अनुषंगानं वारकरी संप्रदायानं गेल्या 2 बैठकांमध्ये मंदिर समितीला तीव्र विरोध दर्शवलेला आहे आणि पारंपरिक वज्रलेपनाचा आग्रह धरलेला आहे. तर त्या अनुषंगानं आज मंदिर महासंघानं सुद्धा हीच भूमिका घेऊन आचार्य शंकराचार्य करवीरपीठाचं पत्र देखील आणलेलं आहे की रासायनिक वज्रलेपन प्रक्रियेला त्यांनी विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायाचा जसा विरोध आहे तसा आचार्यांनी विरोध केलेला आहे. त्याचा मान सन्मान राखून मंदिर समितीनं तात्काळ या ठिकाणी ही तात्काळ रासायनिक वज्रलेपन प्रक्रिया थांबवली पाहिजे आणि पारंपरिक वज्रलेपनाची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी मतं मागून तोच वज्रलेप करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे असं आमची मागणी आहे. आणि जर या प्रक्रियेला मनमानी पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्र मंदिर महासंघ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जी काही गोष्टी करणार आहेत त्याला वारकरी संप्रदायाचा निश्चित पाठिंबा असणार आहे.